हालेलुया. पुन्हा एक बार देवाची महान कृपा आणि दयेसाठी धन्यवाद. जसे या दिवसांमध्ये बाबा आपल्याशी वेगवेगळ्या पद्धतीने बोलायला आणि आज पण एक वेगळ्या वचनाने देव बाबा तुमच्याशी बोलणार आहे. आपल्या मनाची मी तयार करूया देवाचं वचन ऐकण्यासाठी. आज थोडक्यामध्ये देवाचं प्रेम तुम्हाला दाखवणार आहे. हालेलुया. आता तुम्हाला माहिती आहे देवाची ह्यापेक्षा मोठा प्रेम काहीच नाहीये. बरोबर आहे ना? या क्रॉसवर जे देवाने दाखवलेलं प्रेम आहे त्यापेक्षा मोठा काही नाहीये. याच्याला मग काहीतरी गोष्टी असं आहे ज्याला आम्ही समजून घ्यायचं. त्याबद्दल थोडक्याशी आम्ही बोलणार आहे. आपण वाचूया इर्मिया 31:3. इर्मिया 31:3. जर्मया 31:3. जर्मया 31:3 वाचूया. इर्मिया 31:3. हा. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. हा. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हालेलुया. परमेश्वर दुरून जवळ येऊन मला म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमयुक्तीने वात्सल्याने तुझ्या जवळ आला. मी तुझा प्रेम करत आलेला आणि मोठ्या वात्सल्याने मी तुला जवळ केलेलं आहे. हालेलुया. समजलं सर्वांना? दुरून येऊन परमेश्वराने मोठ्या प्रेमयुक्तीने आम्हाला जवळ केलेलं आहे. हे हट्टे पट्टे म्हणून नाही केलेत. हालेलुया. आज आम्ही या ठिकाणी देवाचा कहत आहे तर ही देवाच्या मोठ्या प्रीतीने आम्हाला जवळ केलेलं आहे. सो कधी निराश व्हायचं नाही. मी काय कसं काय परिस्थिती बघून निराश व्हायचं नाही, डळमळायचं नाही, हातात टाकायचं नाही. एक लक्षात घ्या, देवाने मोठ्या प्रेमयुक्तीने मला जवळ केलेलं आहे आणि मोठ्या वात्सल्याने मला जवळ केलेलं आहे. प्रेम पण केलेले, वात्सल्य पण दिलेलं आहे आणि मला जवळ पण केलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एक बार वाचूया. इर्मिया 31:3. इर्मिया 31:3. हा. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. हा. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हालेलुया. दुरून येऊन मला दर्शन दिले. हे पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे. असंच बोलले नाहीये. काय तर सांगायचं अजून तरी पण मी त्याला पेपर काय तर लिहायचं त्याला पुस्तक करा त्याला दे असं नाहीये. स्वतः दुरून येऊन दर्शन देऊन मोठ्या प्रेमयुक्तीने आपल्या जवळ येऊन वात्सल्याने आपल्यावर प्रेम केलेला देव आहे. हालेलुया. He has loved us with an everlasting love. न संपणारा न थांबणारा प्रेम देवाचा प्रेम आहे. बाकी कोणाचाही प्रीती देवाच्या प्रीतीवर कंपेअर होत नाही. हालेलुया. कोणाचंच नाहीये. छोटे एक्झाम्पल आपण बघूया. स्तोत्र 37:10. Psalm 27:10. स्तोत्र 27:10. 27:10. आपण म्हणतो 37. 27 इंग्लिश मध्ये 27. हा. स्तोत्र 27:10. हा. माझ्या आई बापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करेल. आमेन. काय म्हणते वचन? माझ्या आई बापांनी जरी मला सोडले परमेश्वर मला काय करेल? जवळ करेल. याचा अर्थ काय आहे? आई बाप टाकतील, आई बाप सोडतील. कधी कधी आई बाबांचं एवढं प्रेम असते टाकणार आणि सोडणार मारून जातात की नाही? कोण टिकतात का बरोबर कायमचा? तर तुम्ही म्हणा माझ्या आईचं लई जीव आहे माझ्यावर, माझ्या बाबा लई प्रेम करतात, ते कुठं मला सोडणार कुठं टाकणार? कुणाला काय कोण पहिला कोण नंतर माहित नाही. मरण किंवा स्वभाव किंवा काय गोष्टी आपल्याला ते लोक सोडून जाणार आहेत. बाईबलमध्ये कितीतरी उदाहरण आहेत. आई बाबांमध्ये पक्षपात, एकावर लई प्रेम एकावर तुच्छ प्रेम नाही, एकाला हळूहळू बसून सांगणे एकाला काय रे जा की तिकडे बस, जा की तिकडे कर जा. आहेत की नाही असं पार्शालिटी? करतात की नाही? तुम्ही करू नका. हालेलुया. तुम्ही करू नका. मला 3 मुलं आहेत, तिघे पण मला सारखेच आहे. पण मुली म्हणतात तू मुलग्यावर लई प्रेम करतेस, मुलगा म्हणतो तुला नुसतं मुली पाहिजे. हे त्यांची प्रॉब्लेम. पण मला माहिती, देवाला माहिती, मी तिघांवर सारखं प्रेम करते. इथे काय म्हणते? जन्म दिलेली आई पण तुम्हाला टाकेल. येशूने पण बोलले ना, परमेश्वरने पण बोलले ना. मला नंतर ते मी वाचा आयझाया 49 मध्ये 16 आणि 16 मध्ये आहे. मी तुला माझा तळ हातामध्ये कोरून ठेवलेले. वाचूया का ते पण बघूया. इम्पॉर्टंट आहे. 49 यशाया 49
13 पासून थोडं वचन वाचूया. हे सगळं स्पिरिटचं मूव आहे, लक्षात घ्या. आज मी कमीत कमी 2 तास बस देवात डॅडी दे की काय बोलू देत नव्हते, कधी कधी देत नाही, बसवतात ते उशी. ज्यावेळी इथं आल्यानंतर इथं देतात. यशाया 49 13 पासून वाचूया. 13 पासून. यशाया 49 13 पासून पुढे. हा हे आकाशा जय जयकार कर, हा हे पृथ्वी आनंद कर, हा अहो पर्वतानो जयघोष करा. हा कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, Amen. आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे. Amen. पुढे यावर सियोन म्हणाले, हा परमेश्वराने माझा त्याग केला आहे, हा प्रभू मला विसरला आहे. 1 मिनिट. पहिलं वचन काय वाचलं आपण 13 मध्ये? हे आकाशा, हे पर्वता जय जयकार कर, देवाने त्याच्या लोकांचा कल्याण केला आहे, चांगला केला आहे. काय म्हणते एका ठिकाणी? देवाने त्याच्या लोकांचे चांगले केले आहे म्हणून आकाशाला पृथ्वीला बोलायला तुम्ही जय जयकार करा की देवाने त्यांच्या लोकांचं कल्याण केलं. पण माणसं काय म्हणतात? 14 वचन वाच पुन्हा एक बार. 14. यावर सियोन म्हणाले, हा? परमेश्वराने माझा त्याग केला आहे, बाबा. प्रभू मला विसरला आहे. आता म्हणता की नाही तुम्ही लोक असं? म्हणता की नाही? बाबा डिक्लेरेशन करतात की मी तुझा कल्याण करणार आहे, मी तुला ब्लेस केलेलं आहे, मी तुला पण लगेच आमचे सियोन कन्या काही नाव ठेवणार आहे, काही कुरकुर करणार आहे. परमेश्वराने माझा त्याग केलेला आहे, परमेश्वराने मला विसरलेला आहे, देवाने विसरला कारणाने माझी हा गती आहे, हा परिस्थिती आहे. किती ओरडलं तरी बघत नाही, किती रडलं तरी ऐकत नाही, देव विसरत नाही. हालेलुया. कधी हा मूर्ख प्रश्न मनात येऊ देऊ नका. मला वचनच देत नव्हते दे पप्पा. मी म्हटलं दे पप्पा. शेवटी आमची मावशी फरशी पुसत होती, ती बघायला खाली बसतो, तिने पुसायला आलं, बेडवर चढून बसलो, बायबल घेऊन बसलो आणि बोलायला लागलो. म्हटलं दीदी काय दीदी आज काय व्हायलंय? 2:15 वाजले दीदी. मी म्हटलं नाही मावशी, बाबाच काय दिना झालं. मी तिने माझ्याकडे असंच बघायला म्हटलं होय. म्हटलं मी मला लई माहिती आहे, मी जाऊन उभं राहत नाही. म्हटलं माझा बाबाला माहिती कोण येणार आहे, कुणाला कुठल्या औषधाची गरज आहे, तेच मेडिसिन देणार. हालेलुया. मला लई माहिती, मी पटापटी येऊन मी हे ते काय तर घालून जात नाही. इथे हे सगळं बाबा चालवते. काय सांगते? आमची लोक काय म्हणतात? देवाने मला विसरलेलं आहे. पुन्हा एक बार 14. यावर सियोन म्हणाले, हा परमेश्वराने माझा त्याग केला आहे. माझा त्याग केलाय. त्याग म्हणजे काय हो? संबंध नाही. चल फुट. असं देव करेल कधी? करेल का? त्याच्या लेकरांची कोण? त्याचे लेकर जे त्याचा विश्वास ठेवतात, त्याच्या भयभक्तीमध्ये असतात. सगळे नाही. माप जग नाव घेते, चर्चकडे जाता जाता बाहेर उभं राहून असं करणार, जाऊन दारू पिणं, त्यांचं असं नाही बोलत नाही. जे त्याच्यावर प्रेम करणारे लेकर आहेत त्यांना ते विसरेल का? काय म्हणते? परमेश्वराने माझा त्याग केले आहे, चोड चिठ्ठी दिली आहे असं म्हणते. त्याग करण्याचं नाव काय आहे दुसरं? बाबांनी बोलले बायबलमध्ये, तुम्ही नंतर वाचून बघा. या लोकांनी माझ्या विरुद्ध वागल्यात, मी त्यांचा नवरा मला सोडला, त्यांनी चोड चिठ्ठी दिला, मी यांना त्यागलो. तर डायरेक्टली बाबा म्हणतात की लोक असं काय म्हणतात? परमेश्वर आम्हाला सोडलेला आहे, पुढं आम्हाला विसरले, प्रभू मला विसरला आहे. पुढे स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, तेवढ्या तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? हालेलुया. कधी विसर पडेल का आईची? आईला आपल्या बाळाची? मी बघितलं सध्या मॉडर्न मम्मी बाळांना दूध देत नाही, ब्रेस्ट फीडिंग देत नाही, शेप आउट होते म्हणून देत नाही. हालेलुया. अंगावरचं दूध बाळासाठी अमृत आहे. बाहेरचे दूध तुम्ही कुठलं पण दिलं ना, 1000 त्याला फिल्टर करा, हे करा, ते करा, खूप काय काय आहे. पण अंगावर ज्या आईनं दूध आहे ते ब्लेस्टेड आहेत. आम्ही तर फॅक्टरीनच दिली आमच्या मुलाला, तिघांना पण. एकाला पण वरचं दूध दिली नाही, तिने पण लेकरांना. आणि 4 वर्षात 3 मुलं. रेकॉर्ड ब्रेक. आणि असं पण की केलंय मोठी 21 वर्षात सगळं गुंडाळून बंद. देवाची कृपा. बायबल काय सांगते? तांबडी बाळ जपल्याला विसर पडेल का? बाळ जरी छोटा झोपत असलं तरी बाळाला भूक लागला, आईला दूध फुटते.
दिस इज एक्झाम्पल. गाव म्हणतात म्हणून. हा, ते बाळ शाळेला विसर पडेल का? एखादा पडेल. पडतो ना. काय लोक बाळाला दूधच देत नाही, जवळ पण घेत नाही, बाळाला फेकतात कुठं तरी. बघा बाबा कंटाळ. आणि आता तरी नवीन फॅशन आहे, लग्न झाल्यानंतर मुलं झाले की आई डिप्रेशन मध्ये जाते. माहिती हे सीझन लई आई लोक असे आहेत आता. मी लई केसेस हँडल करायला आता. डिप्रेशन कारण काय माहितीये? सगळे येतात नुसतं बाळाला बघतात, मला कोण विचारत नाही. आईचं डिप्रेशन आता. नवरा पण बाळ बाळ म्हणते, कोण पण आलं की बाळ बाळ म्हणते. ते बिचारीला कोण विचारत नाही. प्रेग्नंट आहे पण सगळी मागे लागतात. का की ग, पी की ग, बस की ग, झोप की ग, औषध घे ग, चल की ग. आणि झाल्यानंतर नुसतं बाळ 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 बाळ. त्याला पण कापले. आता कापायची स्टाईल आहे ना. हा, कापायचं फॅशन आहे आता. कापून कापून बिचारी काय काय बाळ दिलेलं असते ना, आणि त्याला कोण विचारत पण नाही. मग आई गेली डिप्रेशन मध्ये. अशी पण काय म्हणे नंतर नंतर त्या आईंना मुलं बघले की राग येते. स्वतःच्या मुलांना म्हणजे राग येते त्यांना की बाळ नको म्हणून. बायबल काय सांगते? एखादा येईल, आईला विसर पडेल. पुढे कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. आमेन. आमेन. आई आपल्या बाळाला विसरेल. 9 महिने 9 दिवस, 1 दिवस, 2 दिवस. आता हे पण आहे, कापणारा सीझन कसा आहे माहितीये? 8 महिने 15 महिने कापायचं. 9 महिने पण पोटात ठेवत नाही. 8 महिने झालं की सीझर आहे, घ्या. आणि बिचाऱ्यांना पहिला सांगतो तुला नॉर्मल होत नाही, मग ते तयार आहे. पण ते हे ना फिक्सच आहे. पण ते लेकरांचा किती हाल होते. कॉम्प्लिकेशन वर कॉम्प्लिकेशन. असं दे, आपला टॉपिक नाही आहे. हा, पण इथे काय सांगते? एखादा आईला विसर पडेल, आई पण त्या लेकरांना टाकेल, पण तुमचा मला कधी विसर पडणार नाही. वाचा 16. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. कोरून ठेवले हो तुम्हाला आणि मला. तळहातावर मेहंदी काढायला गेले की काय नाव टाकू? माझं नाव सुसेना. माझं नाही टाकलं. नाही टाकू, नाही सगळं टाकू. एम टाकू, मी नाही टाकलं. तुम्हाला सांगतो. ओके, असते की नाही? काय दीपा? हा, डी टाकते का कधी? नाही टाक. हालेलुया. तळ हातावर मी तुला कोरून ठेवलेलं आहे. लिवलेलं नाही, लिवलेलं जाते. मीटिंग मी लिवलेलं जाते. मेहंदी मध्ये किती पण गडद कलर येऊपर्यंत राहावा, नंतर नंतर कधी पूर्ण जाईल म्हणून वाट बघत असतात. एवढं काम दिसते, कळालं? पण बाबाचं वचन म्हणते, मी तुला माझा तळ हातामध्ये कोरून ठेवलेला आहे. पुढे तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहे. आमेन. तुझं कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहे. म्हणजे काय? कोट म्हणजे बाउंड्री. हे बाउंड्री. इथं मध्ये हात बाबाचा, त्याच्यामध्ये आपलं नाव कोरलेलं आहे. एक कोट आपल्याला बांधून ठेवलेला आहे. पुढे 17. तुझी मुले त्वरेने येत आहेत. बस 16 पूर्ण होतं. 16. हालेलुया. पण मी तुला विसरणार नाही. क्लिअरली सांगतात, तुझी विसर मला कधी पडणार नाही. म्हणून तळ हातामध्ये कोरून ठेवलेला आहे. कुंपण गाठलेल्या हाताची. मी म्हटलं मध्ये पण एकदा सांगितलं, माझी या भोवती हाताची कुंपण. काय हे गाणं? गाणं उगाच म्हणायचं नाही, बायबलचं वचन आहे. माझ्या भोवती हाताची कुंपण. लय वाटते कुंपणाची मला गरज नाही, कारण हात एवढा बलवान आहे, कुठली कुंपणाची गरज नाही. हालेलुया. समजलं? बाबा मध्ये कोरतात मला, त्याच्या हाताने मला झाकून ठेवलं. काय ते हात आहे, तो बाबा विसरेल का हो? काहीतरी व्हायला लागले, काहीतरी व्हायला लागले. हालेलुया. म्हणून म्हणतात, सर्वकालिक प्रेमयुक्तीने मी तुझ्यावर प्रेम करून मी तुला वात्सल्याने जवळ केलेला तुझा बाबा आहे. हालेलुया. म्हणून तुला जन्म दिलेल्या लोकांना तुझी विसर पडेल, मी तुला विसरणार नाही. कधीच तुला विसरणार नाही.
असं लक्षात घेऊ नका. लहान असतानाच देव असं म्हणतो वाटतं, म्हातारी झाल्यानंतर तुम्ही म्हातारे असं तुमच्या घरच्या लोकांसाठी, तुमच्यासाठी, जगासाठी, देवासाठी नाही. देवासाठी नाही, देवासाठी तुम्ही पिल्लूच आहे. जगाचे तुमचं वय काय पण असू दे, तुम्ही मम्मी असाल, सासू असाल, आजी असेल, पणजी असाल, पण बाबासाठी तुम्ही बाळच आहे. बाबाचा वर्षाचे अंत नाहीये. बाबा किती मोठा असेल, त्या बाबासमोर तुमचा आणि माझं वय कुठलं कानाचं हो? हा, सुरुवातीपासून तो आहे 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 आणि असणार. काय आपलं एज आणि आपलं हे त्याच्यासमोर येणार का? असं म्हणते. जगाच्या लोकांच्या गोष्टी वेगळ्या आहेत. जगाच्या लोकांना निमित्त पाहिजे काहीतरी हे झाले की, पण देव तसं नाही आहे. हालेलुया. छोटे छोटे एक्झाम्पल बघूया आई बापांच्या प्रीतीबद्दल. 1-2-3 एक्झाम्पल. हा, पहिला मी बघूया की प्रेषित 3रा अध्यायामध्ये आय थिंक 1-2 वचन वाचूया. 1-2-3 वाचूया. प्रेषित 3 Acts 3:1-3. प्रेषित 3:1 पासून पुढे. हा. पेत्र व योहान हे 3रा प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. हा. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. हा. त्याला मंदिरात जाणाऱ्या जवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. 1 मिनिट. जगाच्या लोकांचा नियम, जगाच्या लोकांचा प्रेम मी तुम्हाला दाखवते. आता जन्मापासून पांगळा, लंगडा, पाय नाही, अधूर, आई बाप खुश, बिझनेस. हालेलुया. समजलं? बिझनेस काय? बिझनेस ह्याला भीक मागायला बसवायचं. ही आई बाबांची मॅथमॅटिक्स समजायला लोकांच्या डोक्यात जात नाही. आता तुम्ही विचार करायला काय बोलायला सिस्टर, बरोबर आहे नाही म्हणून. हालेलुया. या पॅराबल मधून, ह्या गोष्टीमधून पेत्राने केलेले चमत्कार म्हणून लोकांनी बघितले, पण त्याच्या पाठीमाग केवढी मोठी गोष्ट आहे. हा जन्मापासून अपंग आहे म्हणून त्याला उचलून आणायच्या, रोज मंदिराच्या दाराजवळ त्याला बसवायच्या भीक मागण्यासाठी. जगाच्या लोकांना नुसता निमित्त पाहिजे, काही ना काही करण्यासाठी. नंतर तो बरं झाला. आयुष्याचं प्रेम आहे. हालेलुया. आयुष्याचं प्रेम. आई बापाने त्याला आयुष्यात तो काय बरं झाला नसता. त्याला भीक मागायला आणून ठेवायचं, सकाळी आणून बसवायच्या, दिवसभर आलेल्या गोळा करायच्या, संध्याकाळी उचलून त्याला घरी न्यायच्या. परत दुसऱ्या दिवशी बिझनेस, परत त्याला आणून ठेवायचे. आई बाप तरी काय करत नसणार, एवढं भीक मिळत असं त्याला. समजायला मी काय बोललो? म्हणून बाबा मला जन्म दिलेला आई बाप टाकतील, मी तुम्हाला टाकणार नाही. त्यांचं प्रेम बदलेल. 4 मुलं 2 मुलं असले की सगळ्यांना शेअर, इकडे जा तिकडे जा इकडं. 1 किलो मध्ये 4 लोकांना किती वाटणी करायला पाहिजे? सगळ्यांना पाव पाव. इथे पाव देणार नाही, एकट्याला अर्धा किलो देणार. हा, मग बाकी तिघांना तू बस की, तुला घे की, एवढं बस की, तुला एवढं बस की. पण देव तसं करत नाही. जन्मापासून पांगळा माणसाला स्वतःच्या आई बाप आणि स्वतःच्या घरच्या लोकांनी भीक मागायला बसवले. दुसरा एक उदाहरण, योहानाच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, 38 वर्ष पॅरालाइज झालेला माणूस, लकवा मारलेला माणूस. किती वर्ष? 38 वर्ष. इथे पण बेसिलो पुलाकडं सगळी बघतात की तो कसा बरा झाला है ना. येशू स्वतः गेले. येशूचा प्रेम आहे. वाचूया ते थोडं, वाचूया सुरुवातीपासून. योहान 5वा अध्याय 1 पासून पुढे. जॉन 5:1-2. हा. त्यानंतर यहुद्याचा सण होता. हा. तेव्हा येशू वर यरूशलेमेस गेला. हा. यरूशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. हा. त्याच्याजवळ 5 पडवे आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला आहे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे. याला टाइम टेबल नाही. देवदूत कधी पण यायचं, वेळोवेळी यायचं आणि जे तलाव होतं त्याला पाणी हलवायचं. आता जे आजारी, नाना प्रकारे आजारी लोक, आता समजा हे तलाव आहे, त्याच्या साईडला सगळे बसायचे, सगळे आजारची लोक. कधी पण देवदूत पाणी हळलं की कोणतरी पहिला उडी मारायचे. जे पहिलं उडी मारतात कुठलीही आजार ते बरं व्हायचं. आता एकटंच उडी मारत असेल का हो? हळले आणि सगळे मी पण
पडतं. आता रनिंग असू दे, काय स्पोर्ट्स मध्ये असू दे, म्युझिक खुर्ची असू दे, बसल्या सगळी बोलतात नाही 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 तो पहिला बसला, तो नाही असं जजमेंट करतात. पण या ठिकाणी काही नाही, कितीतरी लोक त्या ठिकाणी आहेत आणि पाणी कधी पण देतो, टायमिंग नाही, टेबल नाही, काय नाही, पाणी हळायचं, जे पहिलं पडायचं ते बरं व्हायचं. असं या ठिकाणी हा माणूस पडलेला होता. पुढे हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तर त्या 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. 38 वर्ष. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसेच पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या एक मिनिट, आजारी पडून 38 वर्ष पॅरालाइज. आता कुणाला पण पॅरालाइज होतं, पहिला तसं व्हायचं नाही. देयर इज अ लिमिटेड एज, 40 नंतरच व्हायचं. ओके, आता ते 40 वर्ष आणि 38 वर्ष, किती एज झालं? 78. किती? ते 40 आणि 38, 78 इयर्स, जवळपास 80 वर्षाचा माणूस झाला. एक तरी पडून आजारी, पॅरालाइज आहे. आता एवढी मारायला त्याला चान्स आहे का पाणीमध्ये? हाय का चान्स? आणि 38 वर्ष तो एकदा त्या पाण्यात दुःखी माणसाने वाट बघायला लागले. 38 वर्ष गेले पण तो बरा झाला नाही. 38 वर्ष वाट बघितला, बरा झाला नाही. पुढे त्या दुःखनायकाने त्याला उत्तर दिले, महाराज. त्यातलं वचन बघा, 6वे वचन. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसेच पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, एक मिनिट, तुम्ही कुठल्या स्थितीत आहे, कुठल्या परिस्थितीत आहे, कधी असे विचार करू नका देवाला माहित नाही. इथं काय घेऊ माणूस एवढ्या लोकांमध्ये ना काय स्पेशल इन्व्हिटेशन येशूला दिलं नव्हता, पण येशू त्या ठिकाणी गेले त्याला बघितले, येशू ओळखले. हा माणूस या परिस्थितीमध्ये बसून पडून बरेच वर्ष झालं. येशूने ओळखले म्हणून त्याला विचारलं. एवढे लोक कुणाला नाही विचारले, सगळ्यांना विचारलं, हे तुला बरं व्हायचं विचारलं का? फक्त त्या माणसाकडे गेल्याने म्हटलं, तुला बरं व्हायचं आहे का? तो काय म्हणतो विचारा बघा. त्या दुःखनायकाने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उचलते तेव्हा मला तळ्यात सोडाव्यास माझा कोणी माणूस नाही. एक मिनिट, माझा कोणी माणूस नाही. एक लकवा मारलेल्या माणसाला 38 वर्ष त्या ठिकाणी पडू नये ह्याची जवळ ह्याची लोक कोणी नाही. ही जग आहे, ही जगाचा प्रीती आहे. समजाले? ही जग आणि जगाचा प्रीती आहे. त्याची स्वतःची लोक कोणी नाही. तो डायरेक्टली म्हटला, मला पाणी हळले का? पॅरालाइज माणूस कसं उडी मारत? कोणतरी त्याला सोडायला पाहिजे. माझं कोणी नाही. कदाचित सुरुवातीला कोणतरी वाट बघत बसले असणार बरोबर. 38 वर्ष कोण बसते जवळ? सोडून गेले सगळे, तुझं तू बघून घे. आता ज्या ठिकाणी तुझं तू बघून घे म्हणून येतो, तुझं तू काय करतेस ते कर म्हणून येतो, तुझं तू काय बघतेस ते बघ म्हणून येतो, तिथं येशू येतो. हालेलुया. ज्या ठिकाणी चॅलेंज करतात, काय करतेस कर, बघू बाबा एंट्री. तुम्हाला असं म्हणा, कुणी माझं नाही, मी एकटी पडलो असं तर मला मनामध्ये जेव्हा वाढते, बाबा उतरून येणार बाबा, सोडणार नाही. या व्यक्तीला पण कधी आयुष्यात त्याने विचार पण एक आशा होती म्हणून तर तिथंच बसला तो. कधीतरी मी बरोबर 38 वर्ष गेले माणसाला समजून पण आलं नाही. मला वाटतं 50% तिकडे जगामध्ये जगला असं, आता 50% इथे जगायला तलावाकडे पडून. साधा माणूस आजारी पडले की हे बेडसोर होतात, काय होतात, किती हाल होतं. ह्या माणसाचा विचार करा. लोकांनी विचार केला त्याचा काय करणं आहे. आता समजा मला डोळे गेले तर मी एका डोळे बघत असणार, पाणी हळले उडीत मी पटकन मारणार ना. तर लंगडे बिंगडे झोपलेले वाचून पडत मी पटकन उडी मारले, मी बरं होणार. आता असले मोठे केसेस कोण हँडल करायचं? हो बाबा. कोण हँडल करायचे मोठे केसेस? बाबा. म्हणून घाबरू नका. म्हणून म्हणतो मोठ्या प्रेमयुक्तीने मी दोन जवळ आलो, तुझ्या जवळ प्रेम करण्यासाठी, वात्सल्याने तुला जवळ घेण्यासाठी. झालेले नाहीये.
प्रेमाने जवळ घेण्यासाठी, प्रेमाने जवळ घेण्यासाठी, हातामध्ये कोरंटेल कुंपणाकडे तुम्हाला सांभाळून बघण्यासाठी, नित्य बघण्यासाठी. मग बाबा म्हणतात किंवा व्यक्तीला म्हटला, अरे उठ रे, काय काय तरी सांगायला लागला बिचारा, त्याचं गाणं तो गायला लागला. बरोबर आहे ना, त्याची परतच आहे. कोण नाही मला सोडायला, कोण नाही मला न्यायला, मला बरं व्हायला. येशूने काय म्हटले बघा, येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लागला. पुढे लगेचच तो माणूस बरा झाला, आपली बाज उचलून चालू लागला. जो माणूस पहिला म्हणत होता कोणी मला सोडायला नाही म्हणणारा, जेव्हा येशू म्हटलं उठ, लगेच त्यानं उठला. बरं झालं उठला आणि आपल्या बाजू बिछाना, 38 वर्ष पडलेला बिछाना काय हाल असेल. इमॅजिन, तुमच्या जीवनात ज्या जुनं गोष्टी तुम्हाला खिळून टाकत आहे, तुम्हाला बाहेर येऊ देत नाहीये, बाबा त्या ठिकाणी आहेत कार्य करण्यासाठी, कार्य करण्यासाठी. निराश होऊ नका. बाबा बघत नाही, काय बघायला लागले, एवढं मी मलाच करायला पाहिजे, अजिबात नाही. तुम्ही नुसतं करायला पाहिजे बस. तुम्हाला दुसरं काही करायचं नाही. विश्वासामध्ये बाबा आहे बस, सगळं तो करून गेला. समजलं माणसांची प्रेम. जन्मत्या पांगळ्या माणसाला आई बापाने भीक मागायला बसवली, हा आजारी माणसाला लोकांनी आणून टाकली आणि कुणी त्याला सोडायला पण बरोबर राहिले नाही. असं जर मी बोलत गेलो, भरपूर आहेत. इथं ऑलरेडी आपली घंटी पुढे गेली. सो विल मूव ऑन. पुढच्या मेसेजकडे आपण जाऊया. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. का परमेश्वर म्हणतात मी मोठ्या प्रेमयुक्तीने तुझं जवळ आले तुला प्रेम करायला. एक एक्झाम्पल बघूया आपण, कसं देव आपल्या लेकरांना सात्वन करतो. ज्याला कोणी नाही त्याला देव कसं येऊन ब्लेस करतो. लूक शुभवर्तमान 7वा अध्याय, लूक शुभवर्तमान 7वा अध्याय, त्यामध्ये 11 पासून 15 पर्यंत आपण काय वचन वाचूया. लूक 7 11 ते 15, लूक 7 11 to 15. लूक 7 11 पासून पुढे. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती. एक मिनिट, गावाचं वेशी तुम्ही बघितलं असताना खेडेगावांमध्ये कसं असते गावाचं एंट्रन्स बघितलं. मी खूप सेवा केलेली आहे खेडेगावांमध्ये, सो मला माहिती आहे. गावाला आपण एंट्री मारताना एंट्रन्स मध्ये मोठा असा गेट असतो, वेशी, कमान. आता इथे काय सांगतात, येशू ते गावाच्या आत चालले. ओके, पिक्चर बघा, इम्पॉर्टंट आहे. येशू गावाच्या आत ते वेशीकडे आत जायला एंट्री मारायला आणि आतून एका विधवेची एकुलता एक मुलगा मेलेला आहे, ते प्रेताला घेऊन सगळे लोक रडत रडत पुढे आले. समजायले? येशू बरोबर असलेले लोक सगळे आशीर्वादित लोक, जे लोक बरे झाले, जे लोक हील झाले, सगळे खुशी येशू बरोबर चालले. हे सगळे आनंदात ते गावामध्ये एंट्री माराल्यात आणि गावातून जे लोक बाहेर आल्यात ते लोक प्रेताला उचलून तरणे तटा मुलगा, एका विधवेचा एकुलता एक मुलगा मेलेला आहे, अख्ख्या गाव शोक करत होता. सगळे लोक रडत होते. बाईला नवरा पण नाही, मुलगा एकच होता, तो पण मेला. लोक रडणार की नाही? समजावलं? त्या बाजूची येशू बरोबरची आनंदाची लोक, त्याकडून येणारे लोक सगळे दुःखी आणि शोकग्रस्त लोक. पुढे, आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नकोस. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. एक मिनिट, काय म्हटलं येशूने? बघितले पहिला आईला बघितले. काय आईचं आतडी झालं असेल व काय झालं असेल? एकुलता एक मुलगा, किती आईने स्वप्न बघितलं असेल. नवरा गेला, मुलगाला सांभाळले, मोठे केली, सगळं केली, आता बाळ पण गेले. आईचं काय परिस्थिती असणार? पहिला येशूने आईला बघितले, रडू नको. जिथे येशू आला रडणं बंद. हालेलुया, हालेलुया. हे तुम्हाला सांगालो ना, लक्षात घ्या. जे देव तुमच्याशी बोलायला कधीतरी रेअरली असं मेसेज असतं, प्रॉफेटिक मेसेज असते, भविष्यवाणीचे संदेश असतात.
ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही रडत आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बरेच वर्षांमध्ये एक चिंतित काळजीत आहे, ते पण म्हणाले रडू नको, रडू नको. हालेलुया. पहिलं बोलत तू रडू नको. मग ते प्रेताला उचलून जाणाऱ्या लोकांना म्हणतात तिकडे स्पर्श केले, थांबवा म्हटले. प्रेताला थांबवत नाहीत, माहिती आहे ना तुम्हाला? थांबवतात प्रेताला. हा, कोण बघायचंय का रे? दाबत काढतो, बघा बघा बघा, परत उचलतो, बघा बघा बघा, कोण करतात? प्रेताला अजिबात थांबवत नाही. येशूने थांबवली. हालेलुया. जिथे येशू येतो अशक्य ते शक्य व्हायलाच पाहिजे. नो रूल्स, नो रेग्युलेशन्स. रूढी परंपरा मुळीच चालत नाही देव बापाला. काय लोक फेसबुकवर माझा रील बघून कोणीतरी पास्टर कमेंटवर कमेंट मला म्हणे डोक्यावर पदर घ्यायला पाहिजे, पदर घेतले नाही. पहिले एका पास्टरने असंच कोणतरी म्हटलं पास्टर साहेब बायबल वाचा म्हटलं, पहिला कोरिंथियर 11:15 वचन वाचा म्हटलं. सगळे 11:5 सांगतात, 15 का सांगत नाहीत? कोण माहित नाही, पुढे जात नाही ना आपण, तिथंच अडकून असतो. पुढे नाही जाणे का? हा, पुढे वेळ एक आशीर्वाद आहे, मोकळ ते नाही जायचं. लय लोकांना प्रश्न आहे. ते झालं आणि म्हणे तू पवित्र भूमी आहे, तिथं चप्पल घालून उभा राहू नये. मी दानूमध्ये झालेल्या मीटिंगचा रील टाकला होता ना, ते बघून. ते पवित्र भूमी आहे, तिथं ते पवित्र चप्पल देवाने म्हटलं पायतान घालायचं नाही. मी म्हटलं मीच मंदिर आहे बाबाची. हालेलुया. ही पवित्र, ते पवित्र, मला माहिती मीच पवित्र माझ्या बाबाची. हालेलुया. लय लोकांना माहित नाही. लय लोक लय विचार करतात, अजून बांधून बांधून बांधूनच आहेत ना, इथं घालायचं, इथलं इथं पडते, इथून इथं पडते, काय लक्षात नसते. नाही तुला बाई गाठलीच नाही. जरा वाचूया का? पण लय लोकांना लय टेन्शन आहे माझ्याबद्दल. वाचूया. पहिला कोरिंथियर 11:15 वाचा. पहिला कोरिंथियर 11:15. लय लोकांना टेन्शन आहे. मी विचार करतो की माणूस पास्टर आहे, हे काय माझा शब्द ऐकायला लागले का, माझा प्रार्थना ऐकायला लागले का, माझा साडी बघायला लागले, माझा डोकं चप्पल बघायला लागले. बस पहिले तरी 11:15. हा, स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावं आहे. आहे का हो माझी लांब केस? आहे. पुढे. कारण केस तिला आच्छादना करता दिले आहे. आमेन. सर्व्हिस. केस मला कवरिंग म्हणून माझ्या बाबाने दिलेला आहे. बांधून मी होतो, जीवा अक्कल नव्हती ना, बांधून बाबू माझ्यासारखं टाईट करायला कोणी बांधायचे नाही. पहिले लोक बघितले नाही इशारा, मॅचिंग स्कार्फ्स बांधायची, पाहिजे स्टँडर्ड माझ्याकडे होते. पडू द्यायची नाही. मी स्टेजवर 2-2, 3-3 तास मेसेज द्यायची, ट्रान्सलेशन करायचे, असं सरकू द्यायची नाही, असं बांधून असं घेऊन पाठीमाग गाठ घालायची. बुद्धी आली, अक्कल आली, बंद केले सगळे रूढी परंपरा. ज्या चर्चेस मध्ये हे नसले की चालत त्या ठिकाणी जाऊन संदेश देऊन आलो. हालेलुया. काय लोक कुठायत अजून, ही जात नाहीत, पुढे कुणाला जाऊ देत नाही. मी विचार करत होतो, यो बाबा माझं चप्पल बघायला लागले, माझी केस बघायला लागले. मी क्लिप लावलं होतं, मी मरामत केस काय काय देवानी सध्या म्हणून मला केस सोडायला होते की काय माहिती. हालेलुया. इथं क्लिप लावून बसली ना, इथं लावले की ते येत असते 10 वेळा, म्हणून सोडूनच उभारतो मी सध्या. देवबाप खूप चांगला आहे. तुमच्यामध्ये पण काही लोकांना प्रश्न होता, क्लिअर झाला हेड कव्हरिंग बद्दल? टाळ्या वाजवा देवाला. आता पण बघू दे ज्यांना प्रश्न आहेत असे. बायबल स्पष्टपणे म्हणते, भरपूर बाबा पॉल खूप वेल एज्युकेटेड माणूस होते, खूप सुशिक्षित होते. त्यांनी कुणाच्या तावडीत सापडायचे नाही. नाही भेटलं की असं, गाठलं की असं, कुणाचं सापडलं नाही म्हणून तिथं घालायलाच पाहिजे, तिथं म्हटलं केस दिले याच्यासाठी सगळं केलं. आता यहुदी लोकांना तुम्ही बघितला, ते टोपी काढत नाही डोक्यावरची, बघितलं का? यहुदी लोक काय करतात? येशू कसं होते व गेसेमने बघित येशू प्रार्थना करताना कसं केलं? पूर्ण कव्हर करून प्रार्थना केली. आता ह्याला काय म्हणायचं? ह्याला काय म्हणायचं? द बिशप सेड पास्टर त्यांनी घालत ते टोपी, ह्याला काय म्हणायचं?
ख्रिस्ताचा अपमान करायला ते लोक नुसतं अडकून अडकून बसतात तिथंच. धरले की हे, सोडले की ते. काही धरायचं नाही, सोडायचं ना, आपलं पण जायचं. बढते जाना रे जवाब बढते जाना. हालेलुया. स्पष्टपणे माझं देवाचं वचन. नाना प्रकारची रूढी परंपरा. तिरडीला स्पर्श करायचं नाही. स्पर्श केले डेंजर आहे, वाईट आहे म्हणून त्याला हात लावू देत नाही. येशूने गेले, त्याला स्पर्श केले, थांबवा. पहिला आईला म्हटलं रडू नका, नंतर तिरडीला स्पर्श केले, थांबवले. पुढे मग तो म्हणाला, हा मुला, मी तुला सांगतो, उठ. आमेन. काय म्हणाले बाळाला, मेलेल्या प्रेताला? मुला, मी तुला सांगतो, उठ. जीव नाहीये. आता बांधून मेल्यानंतर कसं करतात, तो कापूस पेपर रक्त येऊ नये, किडे जाऊ नये, किडे पडू नये. हा बाबा थांबवल्यात, मुला मी तुला सांगतो, उठ. हालेलुया. तुमच्या घरांमध्ये, तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या ठिकाणी मेलेली परिस्थिती आहे त्याला बोला, उठ, जागे हो, जिवंत हो. हालेलुया. ज्या ज्या ठिकाणी मेलेले सगळं मला वाटते जिवंत हो म्हणून तिथे डिक्लेअर करा. होणार, होणार. विष्णू काय केले, मुला उठ, उठ, तू पहिला उठ. उठला बाळ. बघा पुढे 15. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. हालेलुया. मेलेल्या बाळाला उठ म्हणे, तो उठून बसला, बोलू लागला. येशूने बाळाला घेतली. आई, तुला पहिले सांगितलं होतं की रडू नको म्हणून, हे घे तुझं बाळ. हालेलुया. समजले? तुला मी पहिले सांगितलं तू रडू नको म्हणून, हे घे तुझं बाळ. बाळाला आपल्या आईला काय आईचा आनंद असेल गो. एकूण एक मुलगा मेला पण ती विधवा किती रडत असेल, त्याचं दुःख एका क्षणात देवाने आनंदामध्ये बदलले. एका क्षणामध्ये. आता दुसरा टॅक्स बघूया. म्हणून ते म्हणतात, मी लांबून जवळ येऊन मोठ्या प्रेमयुक्तीने तुझं प्रेम करत आलेलो वात्सल्याने तुला मी जवळ केलेला आहे. हालेलुया. आपण बघूया मार्क शुभवर्तमान 14 अध्याय, त्यामध्ये 35 पासून थोडं वचन वाचूया. मार्क 4:35 पासून. मार्क 4:35 पासून पुढे. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. शिष्याने येशू खूप थकलेले होते, खूप चिन्हाने चमत्कार, लोक येणे जाणे. मग येशूने म्हटलं, चला बाबा आपण जरा बोटीत बसून पलीकडे जाऊया जरा आराम करण्यासाठी. पुढे. तेव्हा लोक समुद्राला सोडल्यावर तो मजवात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मजवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मजवर अशा आदळत होते की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपल्याला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. एक मिनिट. बघितलं स्टोरी, समजलं सगळ्यांना. येशू आपल्या शिष्यांबरोबर चालल्यात, लई थकल्यात ना सगळे. येशू का देव म्हणून नव्हते, माणसांसारखे होते, तुमच्या आणि माझ्यासारखं. त्यांना भूक लागायचं, तहान लागायची, झोप यायची, सगळं होतं. या ठिकाणी नावेत गेल्यानंतर अचानक वादळ यायला लागले, तुफान येऊ लागले. समुद्रात आपण साधं बोटिंग करायला गेले की काय दिसत नाही, बघा तिथं पाणी दिसते. आता रात्रीच्या वेळी लोक यायला शिष्याने येशू, आणि अचानक एकदम पाऊस, तुफान सगळं सुरू झाले. मग ह्या लोक काय केले, पळत पळत गेले. येशूला जाऊन बघायला गेले तर येशू आरामात, उशीशी घेऊन, कधी मिळत नाही ना येशूला, आरामात घेऊन झोपल्यात, गाढ झोपेत आहेत. मग उठवलं, उठा उठा उठा, आपण बुडायला लागलो, आपण बुडायला लागलो. येशूने म्हटलं, काय झालं? पहिलं जाऊन बघितलं. पहिलं वाऱ्याला धमकावल्या, उखारा म्हणल्यात, वारा शांत झालं. हालेलुया. पुढचा शब्द व्हेरी इम्पॉर्टंट, वाच. 40. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? नुसतं हसू नका, जोरात हसा स्वतःसाठी. काय म्हणत येशू? 40. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? समजले? सगळ्यांनी स्वतःला चिमटून घ्यायला, तू एवढं भित्री कशी काय आहेस? तुला विश्वास कसं काय नाही म्हणायचं, स्वतःला मारून घ्या. हालेलुया. बाबा स्पष्ट म्हणते, मी एवढं भित्री कसं, तुम्हाला विश्वास
आहे ते बोट बुडेल काय? ज्यांच्या जीवनात येशू आहे ते जीवन व्यर्थ होईल काय? ज्या कुटुंबामध्ये येशू आहे त्या घराचा उद्ध्वस्त होईल काय? अजिबात नाही. म्हणून येशूने म्हटलंय तुमचा विश्वास कुठे आहे? तुम्ही एवढं भित्रे खा. भीती हा सैतानाकडून येतो. समजायला? भीती हा सैतानाकडून. जेव्हा भीती आली तुम्ही पॅरालाइज व्यक्तीसारखं होता, लकवा मारलेल्या व्यक्तीसारखं. तुमचं डोकं चालत नाही, तुमचं शब्द फुटत नाही, तुमचं काही तुम्हाला समजत नाही जेव्हा भीती आली मनामध्ये. येशू या ठिकाणी म्हणाला तुम्ही एवढं भित्रे का? पहिलं काम केले येशूने. पहिल्यांदा शिकवले नाही, शिकवत बसले की तुफान ते सुरूच होता. हे पण इम्पॉर्टंट आहे. पहिलं त्याला शांत केले, वादळाला शांत केले. तू शांत हो, उभा राहा. ते शांत झालं. म्हटलं काय रे तुम्ही एवढं मित्र का? ज्या लोक तुम्ही तुमच्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे, तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, उत्तर मिळत नाही, मग तुम्ही एवढं भित्रे का? तुम्ही एवढा अविश्वासू का? तुम्ही चिंतेत आणि टेन्शन मध्ये आहे. तुम्हाला असं वाटतं का देवाने तुम्हाला टाकून दिले, सोडून दिले? अजिबात नाही. हालेलुया. बाबा स्पष्टपणे म्हणत आहे मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. म्हणून मी लांबून आलो, दूरून आलो, मोठ्या प्रेम युक्तीने प्रेम करत आलो, वात्सल्याने तुम्हाला जवळ केलं, दर्शन देऊन. हालेलुया. पुढे 41. हा. तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले हा आहे तरी कोण? 12 समुद्र हे देखील याचे ऐकतात. ते ऐकतात, माणसं ऐकत नाही. वादळ आणि समुद्र ऐकते, माणसं ऐकत नाही. तर तुम्ही देवाचे ऐकणारे लोक असाल, तुमच्या जीवनामध्ये कुठलीही गोंधळ असू दे, कुठलीही वादळ असू दे, लक्षात घ्या येशू त्या ठिकाणी आहे. तुम्ही एवढं भित्रे खा, एवढा विश्वासू खा, जरा विचार करा. हालेलुया. जसं आम्ही बघितलं यशाया 39:14 मध्ये मला टाकलं, मला त्यागलं, मला विसरलं असं डोक्यात येऊ देऊ नका. देव काम करत आहे. देव आपलं काम करत. देव काम करताना आवाज येत नाही. लय वेळा सांगतो तो ब्लेसिंग करताना पण आवाज येत नाही, शिक्षा करताना पण आवाज येत नाही. दुर्जन बघा मस्ती करतात करतात करतात, काय झालं एवढं पाप करून पचायला लागले, जगायला लागलो की एक दिवस असा रपाटा पडतो की नाही, विचार करायला पण टाइम मिळत नाही. इथं पण काय सांगतात, देव ब्लेसिंग करण्यामध्ये पण तुम्हाला काय साईन बघून करत नाही की असं झालंय की असं होते, काय नाही, सडनली इन्स्टंट. एक बहिणीने माझ्याकडे सुरुवातीला या ठिकाणी प्रेयर लागली होती. सुरुवातीला एक दिवस झालाय ते, या वर्षाला सुरुवातीला एकच वेळ ती बहिणीने आलेली, कुणीतरी सांगितलं तिकडे यायला आणि पाठीमागच्या चेअरवर बहिणीने बसलेली, वुमेन्स मीटिंगला चाललेली. एवढी उदास, एवढी चिंतेने, बारीक अशी ती बाई. म्हटले माझ्या मुलगीसाठी मी लय चिंतित आहे. म्हटले लय काळजी, त्याने रडून मला प्रेयर रिक्वेस्ट दिलेला. मी प्रेयर केली त्याच्यासाठी, त्याच्या मुलगीसाठी प्रोफेसी केली, काय गोष्टी सांगितली आणि ते केलं. त्यानंतर 4-5 महिन्यांनी मला चर्चमध्ये त्या भेटल्या. चर्चमध्ये भेटल्या आणि मी ओळखलं पण नाही त्यांना बघून. 4-5 महिन्यांनी मला भेटल्या. ते एकच वेळा आलेले आणि 4-5 महिन्यांनी मला भेटल्यात. मला प्रेसिडेंट सिस्टर म्हटलं, मी प्रेसिडेंट म्हटलं मला लय लोक ओळखतात, मी सगळ्यांना ओळखू शकत नाही, हे पण माझा प्रॉब्लेम आहे. सो मी म्हटलं प्रेसिडेंट म्हटलं, सिस्टर मला ओळखलं का? म्हटलं सॉरी सिस्टर, म्हटलं लक्षात आलं म्हणजे तुमच्या तिथे प्रेरणा आलेलं बघा. म्हटलं ना लगेच ओळखलं. मग लगेच मग नाव पण सांगितलं, असं तुमच्या मुलगीचं नाव आहे, तर तुम्ही प्रेरित तुम्हाला देते. माय गॉड म्हणाला, त्या नाव पण लक्षात येतं तुम्हाला? म्हटलं होय. ते म्हणजे जसं तुमच्याकडे मी येऊन गेलो, माझं मुलगीचं लग्न झालं. खूप कॉम्प्लिकेशन होता ते प्रॉब्लेम. परदेशामध्ये मुलगी आहे, तिचं लग्न झालं, नवरा असला मिळाला, अब्बा खूप चांगला पोरगा. परत आल्या, सिस्टर माझी मुलगी आता प्रेग्नेंट आहे. आता 7 मंथ्स काय 8 मंथ्स प्रेग्नेंट आहे. कधी आले? आज कुठला महिना आहे? 11वा महिना. 2025 मध्ये लग्नासाठी आलेली आई, लग्न झालं, चांगला मुलगा मिळून, प्रेग्नेंट आहे, डिसेंबर मध्ये डिलिव्हरीला येणार आहे. आवाज येत नाही. बाबा काम करताना आवाज येत नाही, काय दिसत नाही. आई रडत उदास. त्या आईला बघितलं की मी ओळखत नाही, आता अशी बिल्ड झाली एकदम मस्त, त्यांच्या हाईटला, त्यांच्या बॉडीला मस्त वाटतं. बाबा
देव जो काम करतो ना काही समजून येत नाही, अचानक करणार, हळूहळू तुम्हाला दिसून पण येणार नाही. तुम्हाला अटॅक येऊन गेले की एकदम जास्त आनंद येईल की हळूहळू रिपेअरी करतो. अनेक लक्षात घे, काय लोक लगेच बदलतात, ते टिकत नाहीत. इन्स्टंट हे मला हे नको ते नको, मी दारू बंद करतो, हे बंद करतो, ते 2 दिवस रंग दाखवणार आणि परत जाऊन आपल्या गाडीत ओढणार. पण जो माणूस हळूहळू येतो, देव त्याला लय तयार करणार, तो पडणार नाही परत. हालेलुया. तो एकदा आला पाठीमागे जाणार नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून इथे वचन सांगते, क्षणामध्ये देवाने म्हटले वादळाला शांत केली. त्यांना म्हणणारे विश्वास कुठे आहे, कुणाचे तुम्ही आहे, कुणा बरोबर तुम्ही, हे तरी लक्षात ठेवा. एवढं भित्रेक का? भीतीने जगू नका. भीतीमध्ये शासन आहे, भीतीमध्ये ब्लेसिंग्स नाही. देवाच्या बयामध्ये ब्लेसिंग आहे. जे देवाच्या बयात त्यांना भरपूर ब्लेसिंग आहे, जे देवाच्या बयात नाही त्यांना नाही ब्लेसिंग. पण उगाचच भीती, मी मरतो वाटतं, मला काहीतरी होतं वाटतं, माझी मुलं गेले काहीतरी झालं वाटतं, नवऱ्याला काय झालं वाटतं, माझी बायको काय झाली वाटतं. ह्या जो भीती आहे ना, ही नाशासाठी आहे. हे भीती देवाला आवडत नाही. आणि एक महत्वाची साक्ष आहे, आणि यातूनच पुढचा अध्यायामध्ये आम्ही बघूया. मार्क 5वा अध्याय. हा पण व्हेरी इम्पॉर्टंट गोष्टी आहे. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला बोलते. सुरुवातीला आपण वाचूया. सुरुवात 1-3-4 वचन आपण वाचूया. मार्क 5:1 पासून. मार्क 5:1 पासून मार्क 5:1-2. ऍक्च्युअली 1-20 पर्यंत आहे ती गोष्टी. आपण 1 पासून थोडं वाचूया. मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकरच्या देशात आले. हा. आणि तो मजव्यातून उतरताच अशुद्धात्मा लागलेला एक माणूस कबरीतून निघून त्याला भेटला. हा. तो कबरीत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. इथे एक गोष्ट आहे, एक माणूस आहे. ओके. येशू जसा बोटीतून आला, समुद्राचं वादळ शांत केला, गेनेसरेत त्या ठिकाणी आले येशू बोटीतून पाय खाली ठेवले. त्या गावात पाय खाली ठेवले. यांना वेलकम करायला कोण आले? येशूला वेलकम करायला कोण आले? वाचा पुन्हा एक बार. दुसरं वचन आहे ते, दुसरे वचन. पहिला 1 पासून वाच, सगळ्यांचं लक्ष नाही वाच. 5:1. मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकरच्या देशात आले. हा. आणि तो मजव्यातून उतरताच अशुद्धात्मा लागलेला एक माणूस कबरीतून निघून त्याला भेटला. कोण भेटले? पहिला भेटायला कोण येतात वेलकम करायला? येशूला वेलकम करायला, बुके घेऊन, शॉल घेऊन. आता येशू सारख्या लोकांना हात पायाखाली हात ठेवायला पाहिजे. येशू जमिनीवर पाय टेकू नको, येशू इथं ठेव म्हणायला पाहिजे आम्ही. तो येशूला वेलकम करायला कबरेतून भूतग्रस्त माणूस आला, एंट्री मारली. भूत लागलेला माणूस, त्याची परिस्थिती एवढी बेकार. पुढे वाच. 3. तो कबरीत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. राहत होते कुठे? त्याचं घर कुठे? कब्रस्तान. त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे कोणालाही शक्य नव्हता. सुरुवातीला केले असतील थोडं. भूत लय बलवान असतं आणि टीम असते. एक असले की त्याला कंट्रोल करू शकतात, 2 असले कंट्रोल. ते वाढत 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 जे टीम करते ना, मोठा ग्रुप, त्याला कंट्रोल करता कोणाला येत नाही. आता हा कसा होता, ह्याला कुणालाही कंट्रोल करायला येत नव्हता. साखळदंडीने बांधून ठेवायला येत होतं. बेड्यात तोडायचं आणि आपला कबरे जाऊन दगड घेऊन स्वतःला छेचून घ्यायचं, शरीराला कापून घ्यायचं. पुढे 4. कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्याने साखळदंडाने बांधले असताना त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्याचे तुकडे तुकडे केले होते. आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. लक्षात घ्या, त्याला वटणीवर आणण्याचं सामर्थ्य कुणालाही नव्हता. ना लिंबूला, ना नारळाला, ना तावीला, ना जादूला, ना ठोणाला, ना कुठल्या प्रेयरला, ना कुठल्या माणसाला, कोणालाच नव्हता. हा माणूस गॉन केस होता, संपलं, याचा काहीच नाही आहे. आणि या व्यक्तीला हे करण्यासाठी त्याने साखळी दंडाने बांधून ठेवले की ते तोडायचं आणि दगड स्वतः शरीराला कापून घ्यायचं. बघता तुम्ही असं लोक असतात रस्त्यावर, त्यांना सूत नसते, त्यांना ते जखम बघितली की आम्हाला वाईट वाटतं, त्यांना दुखत नाही ते जखम. अशी बेकार परिस्थिती त्यांची. जेव्हा ते त्यातून बाहेर पडतात तेव्हा त्यांना त्रास होतो. नाही तर त्यांना दुखत नाही, काय नाही, मारून घेतात, कापून घेतात, त्यांना काही फरक पडत नाही. आता हा माणूस या परिस्थितीपासून बरेच दिवसापासून आहे. येशू इथं
पण ओळखले. पुढे 5. तो नेहमी रात्रंदिवस कबरीमध्ये व डोंगरामध्ये राहत ओढत असे व दगडा धोडाने आपल्याला ठेचून घेत असे. बघितलं? आता ह्याची पण गर्दर असेल ना, कुटुंब असेल ना. म्हणून काय म्हटले, मी माझ्या प्रेम युक्तीने तुझ्या जवळ आलेले आहे रे. जगातले लोक टाकतील, जगातले लोक सोडतील, लई आजारी पडे कधी एकदा मरून जाऊन वाट बघतील, लई काय झाले कंटाळाला जा तिकडे निघून म्हणतील. पण बाबा नाही म्हणा, बाबा नाही म्हणा. बाबा डायरेक्टली या ठिकाणी बघायला लागला, त्याला म्हणाला, त्याला ओळखला, हा माणसाची परिस्थिती बेकार आहे. तो स्वतःला टेचून यायचा, त्याला जवळ कोण माणसं नव्हते, कोणी नाही, बघायला पण कोण नाही, खायला द्यायला नाही, पुसायला नाही, करायला नाही, कोणी नाही, एकटाच पडलेला होता. पुढे 6. येशूला दुरून पाहतात तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परस्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? बघा, येशू त्याला बघितलं, पहिले पाय पडला आणि काय म्हटलं, येशू परस्पर देवाचा पुत्र. सैतान येशूला ओळखतो, सैतान येशूला ओळखतो. रिश्ताच्या कृत्यामध्ये पण जे भूत काढायला गेले लोक काय म्हणल्यात 8व्या अध्यायामध्ये, होय बाबा, येशू माहित आहे, पौल माहित आहे, तू कोण? विचारले त्याला, तू कोण? ज्याच्यामध्ये येशू सैतान ओळखतो, बिना येशूच्या जाऊन भूत काढतो म्हणजे भूत काढत नाही, तुम्हाला वरून पाठवले. मग ह्या ठिकाणी येशूला ओळखला. येशूने म्हणले, त्याला बघितले, येशूच्या पाय पडला, परस्पर देवाचा पुत्र. येशूने ओळख सांगितली नव्हती, मी कोण आहे ते. बोलला का? मी येशू आहे, मी स्वर्गातून आलो, परस्पर देवाचा पुत्र आहे. काही बोलले नाही, पण सैतान म्हणून तो स्वतः कबूल केला, तू परस्पर देवाचा पुत्र आहे, तू मध्ये का पडतोस? कोण भांडले येशू बरोबर? बुद्ध. माणूस आहे, माणसाच्या आत बुद्ध आहे. ते बुद्ध येशू भांडायला लागल्यात, रिक्वेस्ट करायला लागल्यात, दया मागायला लागल्यात, कारण कुणाच्या पंगतीत सापडलो आता? तर हे ना समजा ना बुद्धांना, दया मागू, क्षमा कर म्हणून सांगू का मला सोडून जा म्हणून सांगू? काय सांगू? कन्फ्युजन. तू मध्ये का पडालास? तू मध्ये का पडालास? वेळेच्या त्या मना गावाला का बघालास? हे पण त्याचे डायलॉग असतो. माझा वेळ झालेली नाही अजून. पुढे, मी तुला देवाची शपथ घालतो. बघा, कोणाची शपथ? देवाची शपथ, मला छळू नकोस. बघा, सैतान म्हणाला येशूला, देवाच्या शपथ तुला बघ, सांगतो बघ तुला, मला छळायचं नाही बघ. एका भूतग्रस्त माणूस आणि येशूची संभाषण. हालेलुया. काय संभाषण आहे बघा, काय बोलायला बघा तो सैतान येशू बरोबर. पुढे, कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्धात्म्या, या माणसातून निघ. पुढे, त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? बघा, नाव बघा आता. पुढे, त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य. सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. पुष्कळ आहोत आम्ही. किती? पुष्कळ. इंग्लिश मध्ये लिजन आहे. लिजन म्हणजे जवळपास 2000, कमीत कमी 2000. एका माणसामध्ये 2000 भूते होते. इथं तुम्ही बघितलं भूत लागलेल्या लोकांचा. एकदा मला आठवते, याच ठिकाणी बसलो होतो, एक मुलगी आली, प्रेयर झाल्यानंतर आली होती. प्रेयर करायचं ती काली पडली, लोळत ढुढुढुढुढु सापासारखं असं केली, दारापर्यंत गेली, उठून बसली, बरं झाली. समजाले? कितीतरी प्रकारची काढलेली आहे. एक तरी भूत अशी आहे, त्यांचं नुकसान झाले. बाळतीन असताना ते मेली, तर दुसऱ्यांची बाळ खायची सवय. बाळ कधी कधी पोटात असताना, प्रेग्नेंट असताना अबॉर्शन, लय लोक काय नाही, मिसकॅरेज झालं. अबॉर्शन हा सैतान बाळांना खातो. समजावले तुम्हाला? लय लोक म्हणतात 3 महिना होतो गेलं, 4 महिना होतो गेलं, हे होतं गेलं. अबॉर्शन जे होतं हे मुलांना सैतान खातो. आईच्या पोटामधून बाळाला घेऊन खातो. ज्या लोकांनी अबॉर्शन करतात ते मुलं स्वर्गात आहेत. समजाले? जे मुलं अबॉर्शन केलेलं आहे, भले आई बापाने पाप करून केलेलं असू दे, त्यांनी मुलं मुली पाप करून मुलांना पाडून टाकतात, करतात, किरीटिक करतात, असं जे मुलं गेलेलं आहे ते सगळे स्वर्गात आहेत. ते आज पण काही लोकांनी विषय बघितलं, त्यामध्ये त्यांना दिसलेलं आहे.
ते मुलं आज पण ते स्वर्गात आनंदाने, त्यांच्यासाठी स्कूल आहे म्हणे तिथं, त्यांच्यासाठी सगळं आहे म्हणे स्वर्गामध्ये. आणि ते मुलं स्वर्गामध्ये वाट बघतात माझी मम्मी पप्पा कधी येणार आहे इकडं म्हणून. ना त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे, ना त्यांच्या मनामध्ये राग आहे, काहीच नाही. ते देवाच्या दूतांसारखे तिकडे स्वर्गामध्ये वाट बघायला त्याची मम्मी पप्पांसाठी. पण जे प्रेग्नेंट असताना अबॉर्शन होतो, मिसकॅरेज होतो, हे सैतान मुलांना खातो. मी स्वतः इकडे डिलिव्हरीज केलेलं आहे. कालचं जिथे प्रेयर हॉल होता, एका मुलगीला एका बहिणीला तसं झालेलं आहे. त्याला विचारलं तर त्याला स्वतः मला म्हटली मी ह्याचं बाळ काढलो. आणि डायरेक्टली म्हटले पहिला काढलो, परवा पण 2 होते जुळे होते ते पण काढलो. समजायला लागलं? पहिला 1 काढलो आणि आता परत राहिलेली आणि आता तरी ट्विन्स होते, त्या दोघांना पण मी काढलो. काय खुशी खुशीनं सांगत होते. समजायला का? लई लोकांना इझी वाटतात, नाही वज्ज उचलले म्हणून गेलं, मी लई प्रयत्न केले, वज्ज उचलले, बॅरल उचलायचं, काय तर होतं म्हणून बघायला, काय नाही होत. हा सैतानाचं कार्य आहे, हा सैतानाचं कार्य आहे. मी तर काय सांगतात, ह्या माणसामध्ये 2000 भूत, किती बेकार परिस्थिती त्या माणसाची असेल. 2000 भूत एका माणसामध्ये. एक भूत लागलं ते माणसाची परिस्थिती मी बघितली की रडायला येतो. त्यांना काही समजत नाही, पडतात, लागते, आपडतात, काही फरक पडत नाही. ते असं पिळतात काय. मी लय केसेस हँडल केली. सुरुवातीला आमच्या घरी 28 वर्षाची एक मुलगी असं सहज त्याला आणलेले. ते यशस्वी नव्हते, विदर्भी लोक होते. त्यांना कोणीतरी सांगितलं त्या मुलगीचं लग्न होत नव्हता. मग त्यांच्यामध्ये कुंडली वगैरे बघतात ना, तर त्यामध्ये काहीतरी त्यांना दिसले म्हणे की अंगात आहे ते काढ म्हणजे तुझं लग्न होईल. मग यांनी अंगातला काढायला कोकणात गेले, कोंबडे कापले, बकरं कापले, काय 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 केले. लाखो रुपये पैसे खर्च करायला बाहेर जायचं, उक्कट तिकडे यायचं. हालेलुया. खूप खर्च केले पैसे आणि सगळं काय काय केले, काय काय कापले, कोंबडं बिंबडं कापले, बकरं कापले, सगळं केलं. कुठे ती काय बरं झाली नाही. शेवटी कोणीतरी एका व्यक्तीने आमच्या घरी घेऊन आलेला. आज झालं हे जवळपास मला वाटतं एक 18-20 वर्ष झालं. मस्त खूप देखणी पान पोरगी, वेल एज्युकेटेड मुलगी, एकदम सुंदर, चांगलं शिकलेली, 28 वर्षाची मुलगी. बारीक उंच होती, असं धरले ना सापासारखी अशी फिरायची, असं उभा उभा फिरायची पोरगी. मी तेव्हा काटकोळी, आता पैलवान, लय बारीक ती मग अशी पोरगी असं. आणि आणलेले लोक पैलवान लोक दिपाट त्याने धरायला पेकायची त्या लोकांना अशी दे. त्या लोकांना असतं म्हटलं धरू नका म्हटलं, तुमची शक्ती दाखवू नका म्हटलं, तिथे अजिबात दाखवू नका म्हटलं. त्यानंतर त्या मुलगीला धरली मी, नुसतं असं म्हटलं. आणि मी त्याचा त्रास पाहून मला लय हाल होत होता, मला लय वाटत. त्यांनी मुलगी आमच्या घरात सोफा चेअर्स असं आहे ना, सापासारखं, खुर्च्या आहेत नाही, मोठी मुलगी त्या खुर्च्याच्या येतात घुसून असं बाहेर पडायची, सापाचा पूर्ण घरात असं फिरून 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 पडायची, कुठं पण जायची. मी ते फायनल प्रेयर करायला मला ती काही देत नव्हती. ज्या बहिणीने आणली ती ख्रिश्चन होती. ती मला म्हटली हे लोक मला लय नाव ठेवतात सिस्टर, मी येशूला मानतो पण हे लोक माझी लय निंदा करतात. त्यांनी येऊ दे तांबा म्हणले, लक्ष्मीपुरीतून येऊपर्यंत मी तांबा म्हटले प्रेयर करू दिली नाही मला त्या बहिणीने. आणि मी काय केलं नाही, मला बघून ते मॅनिफेस्टेशन झालं, ते काम सुरू करतो. चांगलं हसत आलेली पोरगी व्यवस्थित आई बरोबर आली. जे मला बघितली काली पडून जे करायला लागली, ज्यावेळी त्याची आई, त्याचे वडील आणि एक माणूस जो नाव ठेवायचं, नाव मी काय सांगत नाही, लय मोठा बिझनेसमॅन आहे लक्ष्मीपुरीमध्ये, तो माणूस आलेला. आल्यानंतर महिने धरायला त्याला बघून त्याचे बाबा रडायला लागले, अगं काय करायले बाळा बाळा, कुणाला काय होईल हो. त्यांनी मुलगी असं रडायला लागली. पिक्चर मध्ये पहिला बघितली हो साप कसं जाते तसं पोरगी. त्यानंतर मी जेव्हा मग त्याने आल्यानंतर मला खूप त्रास झाला. नाही म्हटलं, एक मिनिट म्हटलं, आय कमांड इन द नेम ऑफ जीसस वी कॅन गेट आउट. एकच प्रेयर. जास्तीशी गेली, असं गेली, असं फिरून फिरून पडली. 1 मिनिटात डेलिव्हरन्स. 1 मिनिटात स्वतः मी गेलो. मला बघायला नाही, जवळ यायला देत नव्हती. घेतली त्याला असं मिठीत, त्याला हात केलं, पप्पी दिलं. मला असंच बघायला, माझ्या घरात चपाती भाजी
स्वतः चारलो त्या पोरगीला, ती खाल्ली, मग तिची मम्मी घेऊन गेली, मग त्याचं लग्न झालं. इमिडिएटली विदिन एका महिन्याच्या त्या पोरगीचं लग्न झालं. देव खूप महान आहे. कितीतरी केसेस मी हँडल केले, सो मला माहिती आहे. भूत लागल्याची परिस्थिती लई वाईट आहे. तर हा एका माणसामध्ये 2000 भूत. ना याला स्वतःचं काय माहित होतं, काही याला माहित नाही, काही सुद्धा नाही. आणि याला म्हटलं आम्ही सैन्य यामधलं आपण सगळं सोडूया, कारण सैताने तिथे येशूकडे प्रार्थना केली, तुला गालवायचं तर तू एक काम कर बाबा, त्या डुकरांमध्ये घालव. येश सैतानाने केलेली प्रार्थना. काय केले सैतानाने? तुला गालवायचं आहे तर आम्हाला त्या डुकरांमध्ये चाप घालव, कुठे इकडे तिकडे घालवू नकोस. येशूने म्हटलं जा. 2000 डुकर एका क्षणात वर्ण काली पडून सगळे गुदमरून मेले. आता 2000 डुकरांमध्ये एका माणसाचं भूत जाऊन एवढी मेल्या, त्या माणसाची काय परिस्थिती असेल? असल्या लोकांना वाचवण्यासाठी येशू दुरून येतो, दर्शन देतो, मोठ्या प्रेमयुक्तीने प्रेम करतो, वात्सल्याने जवळ घेतो. ह्याला पूर्णपणे येशूने बरं केले, पूर्णपणे डेलिव्हरन्स दिली. तो पूर्णपणे बरं झाला. आपल्याला एवढा वेळ नाही पूर्ण वाचायला, 20 पर्यंत आहेत ऍक्च्युली. पण त्यानंतर आय थिंक एका ठिकाणी जेव्हा गावची लोक आल्यात बघायला काय झालं, यांना टेन्शन काय माहितीये? डुकरं मेले. काय टेन्शन? 2000 डुकर मेले. बिझनेसमॅन असतील ना, हा 2000 डुकर सगळे मेलेत पाण्यात पडून गुदमळून. जेव्हा लोक आल्या, तो माणूस कुठल्या परिस्थितीत होता तेव्हा जरा 15. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्या सैन्य होते ते बसलेला वस्त्र पांघरलेला आणि शुद्ध राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. हालेलुया. समजलं? जेव्हा माणसामध्ये भूत होता ते गेल्यानंतर तो पहिली गोष्ट शुद्धीवर आला. भूत लागलेल्या लोकांना कपडे नको असतात, त्यांना कपडे आवडत नाही. ह्यो माणूस कपडे गाठलेला होता, सेन्स मध्ये होता, कपडे गाठलेला होता आणि ज्या येशूला बघून पळायचा, येशूच्या पायाजवळ बसलेला होता. हे चेंज आहे. हालेलुया. ज्या लोकांना येशू प्रेम वात्सल्याने जवळ केला, त्यांचं जीवन बदललंच पाहिजे. ते इकडे तिकडे बसणार नाही, बाबाच्या चरणाजवळच बसणार. जी तिकडे बसायला आवडत नाही ना, तुम्ही स्वतःला परीक्षा करा, अजून कुठलं काय आहे का माझ्यात? मी का मला आवडत नाही प्रार्थनेला बसायला? का मला बायबल वाचायला आवडत नाही? का मला हे नको वाटते बायबल, कंटाळा वाटते बायबल वाचायला? जे कोणी असं असेल तर विचार करा. जे मोकळे झालेले लोक आहेत त्यांना त्या चरणाशिवाय दुसरा काही दिसणार नाही, प्रार्थनेशिवाय दुसरा काही आठवणार नाही, बायबल वाचण्याशिवाय चैन पडत नाही. जर तुम्हाला प्रार्थना आवडत नाही, बायबल वाचायला आवडत नाही, आत्मपरीक्षण करा. तिथं हा व्यक्तीला बघितलं तो पूर्ण सेन्सवर आहे, देवाच्या चरणाजवळ बसलेला आहे आणि नॉर्मल आहे, कपडे घातलेला आहे. लोकांनी काय केले? येशूला हकलून काढले, जा म्हणलं तिथून, बाबा तू जा इकडून, राहू नको. आपण वाचूया 18 पासून. मग तो मचव्यात जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्याजवळ राहू द्या. बघा, रिक्वेस्ट करायला लागला भूतग्रस्त माणूस. मध्ये लई मोठा गोळ झाला, लोक आलेत, गावकरी लोक आलेत, येशूला काय म्हणतात, आमचं नुकसान झालं, हे झालं, तू निघून जा, काय बोलल्या, सगळं झालं. पण या ठिकाणी जेव्हा येशू परत मचवेत बसून जात होते, लक्षात घ्या, एक आत्मेसाठी येशू लांबून आले होते. तर एका व्यक्तीला वाचवण्यासाठी येशू आले होते. आता तुम्ही विचार करत असेल, मी कुठे दिसणार? तुम्ही कुणीही असा, जर तुमचं खरं प्रेम देवावर तुमच्या एकटेसाठी येशू आज या ठिकाणी आलेला आहे. ही इज हिअर. तुमच्यासाठी खास आलेला आहे. विचार करू नका, लई लोक आहे, सगळ्यासाठी नाही, माझ्यासाठी आलेला आहे, माझ्यासाठी आलेला आहे. तर एका व्यक्तीसाठी सगळं सोडून, सगळं टाकून, वळटून पाणीतून इकडे येऊन काम केले आणि परत चालले. आता माझं काम झालं, मी ज्यासाठी आलो झालं. मी देवाशी हेच बोलत असतो. जाता येते कितीतरी लोकांना प्रार्थना करून लोकांचं चांगलं होतो, लई लोकांचा, लई नुसतं प्रेयर, फोनवर प्रेयर केलं, डेलिव्हरन्स.
घमंडीने बोलत नाही, बाबाचं काम आहे, बाबाला गौरव. बाबाने अशाच निवडलेलं नाहीये, कुठून कुठून भरून एवढंपर्यंत आणलेलं नाहीये मला. फोन प्रेयर केले, डेलिव्हरन्स, भूत लागलेली बरं झालं, कितीतरी प्रकाराची, मेलेलं जीवन झालं सगळं. आता मला ते मी कुणाचं अकाउंट ठेवत नाही, आता अकाउंट ठेवत नाही. मला एकच माहित आहे, जसे येशू चांगलं करत 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 पुढे जायचं, थांबायचं नाही. मला तेच करायचं आहे, मी नाही थांबत. लय लोक, ते बहिणीचा काल मला फोन आला, ही माझी पहिल्यापासून साक्ष. आता देवाने सगळं दिले, ज्याच्यासाठी मी प्रार्थना केला सगळं त्यांच्या जीवनात झालं, पण ते पत्ता नव्हता त्यांचा. मला अचानक मला म्हणतात, मला घ्यायचं आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. मी खूप प्रयत्न करतो, प्रयत्न मला होईना झाले. एकटी होते, मुलं होते, नवरा काय व्यवस्थित काम करायचे ना, रडायचे बिचारे, कष्ट करून सांभाळायचे कुटुंबाला. आता मी आलेले त्यांना बघून मला आनंद झाला. हालेलुया. सगळं झालं, मुलांचं लग्न झालं, मुलं झाल्या, घर पाहिजे घर मिळालं ना घर. पण बघा हे सगळं मी प्रेयर केलं होतं त्यांच्यासाठी, सांगितलं पण नाही घर घेतलं म्हणून. समजायला असंच आहे माझं. मी म्हटलं आता मी विचार करत नाही, कशाचं नाही. थँक्यू म्हणाला कोण येतील का काय वाट बघत नाही. आय हॅव डन माय वर्क. निरुपयोगी दास आहे देवा मी माझं काम केलेलं. दॅट्स इट. गौरव तुला, पण लोकांना तू ब्लेस केलास, थँक्यू. त्याच्या पलीकडे मी काय मागत नाही. या व्यक्ती जेव्हा येशू जात असताना येशूला म्हटला, मला तुझ्या बरोबर यायचंय. पॉइंट घ्या. येशू आले, बरे केल्याने परत नावेपासून चालले परत रिटर्न. पण हा भूतग्रस्त माणूस जो बरा झाला, ह्यो म्हणतो येशू मला तुझ्या बरोबर यायचंय. तर येशूने काय म्हटले बघा, 19. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयाकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठे काम केले व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. हालेलुया. येशू म्हटले नाही, चल चल रे, तुला दाखवतो मी सगळ्यांना. हे बघा भूतग्रस्त माणूस कसा बरा झाला बघा. नाही, ही मी आहे. जे माझा बाबाचा स्वभाव आहे. मला कुणाचा दाखवायचं काही गरज नाही, ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची गरज नाही. आय नीड टू डू माय पार्ट, दॅट्स इट. असं काम करत जा ना, त्याचं काम करत जा. येशूने काही बोलले नाही. त्याला म्हणलं, जा बाबा तू घरी जा, तुझ्या स्वकीयांकडे जा, तुझ्या घराकडे जा. याने काय बोलला होता का, माझी कुटुंब आहे, माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, काय बोलला होता? तुम्हाला का वाटत नाही तुमच्याबद्दल येशूला सगळं माहिती आहे म्हणून? तुम्ही का पेचात असता, टेन्शन मध्ये असता? तुमचा एक एक गोष्ट देवाला माहिती आहे. तुम्ही काय विचार करायला असता, तुमच्या जीवनात काय चाललंय, पुढे काय होणार येशूला माहिती आहे. मग तुम्ही चिंता का करता? माझ्याकडे बघत नाही, देवाने मला टाकले, मला विसरले. हालेलुया. या माणसाला देवाने क्लिअरली म्हणलं, जा तुझ्या स्वकीयांकडे जा, तुझ्या घराला तू जा, तुझ्या लोकांकडे जा. देवाने केवढी मोठी कार्य तुझ्या जीवनामध्ये केली, कसं तुझ्यावर दया केली हे तू त्यांना सांग. हालेलुया. काय महान काम आहे, समजलं? मोठ्या प्रेमयुक्तीने लांबून येऊन दर्शन देऊन मोठ्या प्रेमयुक्तीने प्रेम करून वात्सल्याने जवळ केलेला बाप आमचा आहे. हालेलुया. तो पुढे आहे 20 मध्ये, जाता जाता गप्प बसला नाही, सोकियांकडे कुठं वाचत आहे तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती जगापर्यंत प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. हालेलुया. भूत आला म्हणून सगळे लोक बघून पळायचे. आता कपडे घातलेले, ते येशू काय जखमा बिकपण ठेवले नसणार, पूर्ण हिल गेले असणार. कपडे घातले म्हणजे शुद्ध आहे. आता कुठं आपण वाटलं असं येशूने एका मिनिटात, कुठून कपडे आणले असतील येशूने एका मिनिटात? काय अवघड आहे बाबासाठी. विचार केला, मी जाणार आहे अमुक व्यक्तीला मी बरं करणार आहे, एक रेडीमेड शर्ट दे, पॅन्ट दे, साबण दे, शॅम्पू दे, घेऊन आला. तो शुद्ध आहे, तोच होली आहे, तोच पवित्र आहे. म्हणून मी लोकांना म्हणतो, अंघोळ करू पर्यंत प्रार्थना करत नाही, बाळ आले की बायबल धरत नाही. तुम्हाला वाटतं ते साबण आणि तुमचे पाणी, तुमचे शॅम्पू तुम्हाला शुद्ध करते? लय लोकांना डोक्यात अजूनही त्यात म्हणतो ना, परंपरामध्ये गुंडाळलेले लोक ते बाहेरच पडत नाही. पाळले की कमी घेत नाही का? थोडं चालू देत मला सोडून पडून जातो काय? हे पाळी आले, गाणे म्हणून मी जातो म्हणून पडून जातात. त्या
त्या पास्टरना मी एकच म्हणलं, बाबा मीच मंदिर आहे, तू कुठला चप्पल आणि कुठला डोक्याचं बोलायलास? मीच मंदिर आहे. लोकांना माहित नाही, जे पुलपीटला बघून ह्याला शुद्ध ठेवला बघतो स्वतःला घाण राखतात ना, त्यांना याचा अर्थ काय माहित आहे? आम्ही जिवंत मंदिर आहे. हालेलुया. समजलं सर्वांना वचन? वाचू इर्मिया 31:3. इर्मिया 31:3. थँक्यू जीसस. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्या प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हालेलुया. सर्वकालिक प्रेमयुक्तीने मी तुझा प्रेम करत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केला आहे. हालेलुया. मोठ्या प्रेमयुक्तीने लांबून येऊन स्वर्गातून पृथ्वीला. आता पृथ्वी देवाचे प्रेम ऐकला, देवाने जगावर एवढी प्रीती केली, स्वतःला दिली. बरोबर आहे? त्यापेक्षा मोठा प्रेम नाहीच आहे. पण ही प्रेम बघा, जे स्वतःचे लोक टाकतील, फेकून देतील, कोणी बघणार नाही, पण येशूच्या लक्षात त्या लोकांवर आला, प्रत्येकांना जवळ केले वात्सल्याने, प्रेमयुक्तीने जवळ केल्याने प्रेम केले. तोच बाबा आज या ठिकाणी आहे. तो तुम्हालाही म्हणत आहे, माझा लेकरा, मला तुझी विसर पडलेला नाही. मी तुला तळ हातामध्ये करून ठेवलेला आहे, माझ्या हाताची कुंपणाखाली मी तुला झाकून ठेवलेला आहे. तू माझी आहेस. यू आर माइन, यू आर प्रेशियस. हालेलुया. समजलं सर्वांना? टाळ्या वाजवे बाबासाठी. थँक्यू लॉर्ड. तुम्ही बरं आपण. थँक्यू लॉर्ड. प्रेज गॉड ऑलमाइटी लॉर्ड जीसस. धन्यवाद येशू. खोप्रियानो, देवबाबाने तुम्हा प्रत्येकाच्या विशेष रीतीने, वैयक्तिक रीतीने बोललेला आहे. कितीतरी प्रश्नाने, बर्डन, टेन्शन, काळजीमध्ये तुम्ही दबलेला असाल, पण आज बाबा म्हणत आहे, मी दुरून तुझ्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मोठं प्रेमयुक्तीने मी तुला जवळ केलेला देव आहे. मोठं वात्सल्याने मी तुला जवळ केलं, प्रेमयुक्तीने मी तुला प्रेम करत आला आणि मी तुला दर्शन देण्यासाठी आलेलो आहे. धन्यवाद येशू. थँक्यू बाबा. उघडा मुखाने देवाला धन्यवाद द्या. थँक्यू लॉर्ड. कुठली ती तुमची परिस्थिती आहे आज, कुठली ती गोष्ट आहे, एकुलता एक मुलग्याला हरवलेले ते विधवा आईसारखं तुम्ही रडत आहात का? तशी तुमची समस्या आहे का? किंवा भीक मागण्यासाठी म्हणून त्याला त्या मंदिराच्या दाराजवळ सोडलेला ते आई बापांनी कुणी बघत नव्हते, त्याला भीक मागायला बसवायच्या, सकाळी बसवायच्या, संध्याकाळी उठून घेऊन जायच्या, पण देवाचा आत्मेने त्या ठिकाणी लक्ष गेलं, त्याला बरं केलं. कितीतरी महान कार्य येशूने केलं, म्हणून नव्हतं तुम्ही एवढं मित्र कसं काय? तुम्हाला विश्वास का नाही? का तुम्हाला विश्वास नाही? वादळ आहे का तुमच्या जीवनामध्ये? तुफान येत आहे का तुमच्या जीवनामध्ये? येशू आहे, त्या नावे घाबरू नका. येशू आहे तुमच्या नावे, तुम्ही घाबरू नका. धन्यवाद येशू. धन्यवाद. रिखंदन बाबा शेखे याला नाव खाला. Thank you, my Lord Almighty, glory Father. Thank you, Jesus. बघणारे लोक तख्ख झाले, यो आहे तरी कोण? यो वादळ आणि वारा पण शांत होतात, हे पण ते जीवाने ऐकतात. सगळं निर्मिती, सगळं सृष्टी त्याचा ऐकतो. तो आमचा बाबा आहे. He is a dad. He is a dad. आमचा आहे. तो आमचा आहे. भूतग्रस्त माणूस पण लोकांनी फेकून दिली, कुणी कंट्रोल करू शकत नव्हते. 38 वर्ष लकवा मारलेल्या माणसाला फेकून दिले होते, कुणी बघत नव्हते, कुणी लोक नव्हते त्याच्या जवळ. लोक टाकतील, सोडतील, येशू तुम्हाला टाकणार नाही. कधी टाकणार नाही. तुमची बिकट परिस्थितीमध्ये तो जास्त तुमच्या काळजी घेणारा देव. तुमच्या सुखापेक्षा तुमच्या कठीण परिस्थितीत तुम्हाला कांद्यावर वागवणारा देव आहे. तुमची एक एक गोष्ट त्याला माहित आहे. धन्यवाद. 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 थँक्यू डॅडी. थँक्यू लॉर्ड. मुकुंदा देवाला धन्यवाद. मला माहिती आहे त्या देवाने तुमच्या जीवनामध्ये महान कार्य केलेलं आहे. तो बाबा म्हणत आहे, मी दुरून येऊन दर्शन देऊन मोठ्या प्रेमयुक्तीने प्रेम करत आलेला आहे तुझ्यावर. वात्सल्याने मी तुला जवळ केलं. आज तू माझ्या भेटीत आहेस. तू माझ्या भेटीत आहेस. तू माझ्या भेटीत आहेस. पण माणसाचा प्रेम तडपडत असशील, त्या देवाने तुला सांगितलेलं आहे, त्याचा प्रीतीसारखा कोणाचा प्रेम नाही आहे.
येशूच्या प्रेमासारखा कोणाचा प्रेम नाही. माझे बाप्पा. धन्यवाद धन्यवाद. थँक यू लॉर्ड अल्माइटी ग्लोरी फादर. थँक यू लॉर्ड. थँक यू फादर. थँक यू जीसस. थँक यू फादर. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. पूरी भासरी अंतरा. हालेलुया daddy, हालेलुया. हे बाबा, तुमच्या पंखाखाली आम्हाला आश्रय आहे माझ्या, तुमच्या नावामध्येच आम्हाला जीवन आहे बाबा. हे बाबा, मी 31:3 प्रमाणे बाबा तू लांबून जवळ येऊन आम्हाला दर्शन देऊन मोठे प्रेमयुक्तीने प्रेम करून मोठ्या माणसाला जवळ केलेलं डॅडी. थँक्यू. थँक यू फादर. थँक्यू डॅडी. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद बाप्पा. धन्यवाद. धन्यवाद. आज प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होते बाप्पा. तुम्ही वैयक्तिकरित्या प्रत्येकाला दर्शन दिला, त्याच्या समोर तुम्ही त्याला बंधमुक्त केला. मला धन्यवाद. थँक यू फादर. थँक यू. थँक यू. थँक यू जीसस. प्रत्येकाला बंधमुक्त केला म्हणून धन्यवाद धन्यवाद. माझे बाप्पा. धन्यवाद. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद. धन्यवाद. प्रत्येकाला बाप्पा तुझ्यासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही बाप्पा. होय बाप्पा. त्यांनी स्पष्टपणे दाखवला आणि आज एक लेकराने बघितलेला आहे, विश्वासाने स्वीकार केलेला आहे. मोठा बंधमुक्त तुम्ही केला, तुझा धन्यवाद करत आहे. बाई बाबा, प्रत्येकाचा जीवात्मा प्राण शरीर तुमच्या हातामध्ये समर्पण करत आहे. होय बाप्पा. जे अवघड आहे तुम्ही असं एका सेकंड मध्ये बाबा इझिली हँडल करणारा बाप आहे. ज्या शक्य ते शक्य करणारा तुम्ही बाप आहे होय बाप्पा. आमेन. आणि तुम्ही कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक यू. असलेल्या प्रत्येकाला ज्या कुणापर्यंत बाबा व्हिडिओ जाईल त्या प्रत्येकाला तुम्ही स्पर्श करा, ब्लेस करा राजा. होय बाप्पा. जे लोक निराश आहेत, आमची लोक मला टाकलं, कुणी आम्हाला बघत नाही म्हणणाऱ्या लोकांना बाबा तू म्हणलास मी आहे तुझ्यासाठी. जन्म
पडणार नाही. Amen. Yes. वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही बोललेलं बाबा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्ही कार्य केलं याबद्दल धन्यवाद. Thank you, Lord. प्रॉफिटिक मेसेज यांच्यापर्यंत जाईल. प्रभू येशूच्या नावाने जीवनाचा भित्रपणा काढून टाका. In Jesus' name. Yes, yes, yes. प्रत्येक भित्रपणा काढून टाका. Yes, Jesus. त्यांच्यात अविश्वासपणा काढून टाका बाबा. बाबा. माझा देव सगळ्या गोष्टी कंट्रोल मध्ये घेतलेला आहे. तो नियंत्रणामध्ये घेऊन चालवा. त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Thank you, Father. Thank you, Jesus. धन्यवाद. कुणीही कुठल्या प्रकारे बंधनात नसावे बाबा. बाबा. मोकळतेने आनंदाने तू दिलेला जीवन जगण्यासाठी कृपा कर. Yes, Jesus. महान कार्य तुम्ही केला त्याबद्दल धन्यवाद. ज्या लेकरांनी बाबा आपल्या लोकांसाठी तारणासाठी प्रार्थना करत आहेत, बदल होत नाही म्हणून जे रडून कचलेले होते, तो आज त्यांना बोललास त्याच्या बरोबर. मी त्याला असं साधं बनवत नाही, बख्खा बनवत आहे. म्हणून वेळ लागले, म्हणून वेळ लागले. घाबरू नकोस, मी माझं काम सुरू केलेलं आहे. मी काम करत आहे त्याच्या जीवनामध्ये. धन्यवाद डॅडी, धन्यवाद बाबा. Thank you, Father. आमच्या योजनेला मुळेच प्रतिबंध नाही आमच्या. महान कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. डॅडी जेव्हा तुम्ही बोलता ते वेगळंच असतं बाबा. धन्यवाद तुमच्या अद्भुत प्रीती कृपाने द्यायसाठी. स्वतःला बाबा मी तुमच्या हातामध्ये दिलेला असता. तुम्ही आम्हा प्रत्येकाला ब्लेस केला. धन्यवाद करू. मनापासून तुमच्या नावाला सर्व गौरव देऊ. तुमचं नाव उच्च करू. प्रभू येशूच्या नावात ते म्हणतो आहे. आमेन, आमेन, आमेन. सिलर किंवा आहे. थँक यू. प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. बघा, दुसऱ्यांना पण शेअर करा. बरं सांगतो, आपल्याला काही रेटिंगसाठी नाही आहे, लोकांपर्यंत वचन जावी हेच आपला उद्देश आहे. हालेलुया. गॉड ब्लेस यू.